हॅलो 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 जरा हा चालू आहे हा मला ठेव हॅलो 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 जरा याला वाढवा ना थोडे हॅलो 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 सुस्वागतम धन्यवाद। आज या ठिकाणी या आडेली गावामध्ये श्रीदेव रायकल कला क्रीडा मंडळ आडेली यांच्या वतीने हा आमने सामने डबल बारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्त त्या ठिकाणी आमची दोन बुवांची निवड करू आम्हा दोन बुवांना या ठिकाणी आमने सामने डबल बारी भजनाची सुवर्ण संधी मी स्वतः बुवा अरुण भरत गाडी मुक्काम पोस्ट बावशी तालुका कुडाळ मला पक्वाचा करता एक सन्माननीय सुप्रसिद्ध पक्वादक विनीत दादा धुरी आणि जगात आपला साथ करता येते सन्माननीय सुप्रसिद्ध जगात आपला वादक रामदासजी गावडे माझी कोरस मंडळी माझ्या जोडीला असणारे बुवा सन्माननीय सुप्रसिद्ध भजनकार देवगड तालुक्यातील एक रत्न सन्माननीय भजन सम्राट संदीपजी लोके मुक्काम पोस्ट लिंगडा तालुका देवगड बुवांना पक्वाचात करतायत हे सुप्रसिद्ध पक्वादक आमचे लाडके मित्र
योगेश दादा सामंत आणि दगडबला साथ करते हे सुप्रसिद्ध दगडबला वादक संदेशी सुतार आणि बुवांची कोरस मंडळी, बुवांच्या कोरस मध्ये सुप्रसिद्ध खंजिरी वादक सन्माननीय अनंतची धुरी आमचे परम मित्र, त्यांचे सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं म्हणजे फोनवरून कॉन्टॅक्ट केलं ते सन्माननीय आमचे परम मित्र महेशजी पेडणेकर. त्याचप्रमाणे भजन क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रथमतः मला व्यासपीठ निर्माण करून दिलं त्या गावचे भाचे आणि सध्या एका उच्च पदावर जे साहेब म्हणून आहेत सन्माननीय अरविंदजी करलकर, तसेच सन्माननीय व्हाईस ऑफ कोकण सन्माननीय श्यामजी वाक्कर सर, तसेच या गावचे भजनी बुवा, पहाडी आवाजाचे बादशाह अशी त्यांची ओळख आहे. कुडाळ पोलीस स्टेशन या ठिकाणी तेव्हा त्यांची डबल बारी झाली आणि त्यावेळी कळलं की पहाडी आवाज काय असतो आणि रंगत बतावणी काय असते. सन्माननीय भजन सम्राट सुनीलजी कांसे बुवा, त्याचप्रमाणे या भजनाचा वारसा या ठिकाणी ज्यांनी चालू करून दिलेला आहे ते कैलासवासी संतोष उर्फ बाळा धुरी, माजी उपसरपंच या गावचे, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी ईश्वराने प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे या मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी विविध कला क्षेत्रातील कलावंत उपस्थित आहेत, सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. त्यामध्ये सुप्रसिद्ध महिला भजनी बुवा वैशालीताई कोडसकर, त्यांची बहीण, यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी जमलेल्या तुम्हा सर्व तमाम मायबाप भजन रसिकांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन करून विद्येची देवता श्री देवी सरस्वती मातेच्या नतमस्तक होऊन रंगदेवतेला आणि स्थानदेवतेला वंदन करून गावची ग्रामदेवता श्रीदेव सोमेश्वर रायकर आई सातेरी, ब्राह्मण देवतेला नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता आई सातेरी मातेच्या नतमस्तक होऊन ओळखी देवी आई भावका देवीला वंदन करून भावई देवीचे नतमस्तक होऊन रंगदेवतेला आणि स्थानदेवतेला वंदन करून सत्यातला वादी श्रीदेव सत्यनारायणाला वंदन करून कणकवलीच्या परमपूज्य भारतचंद्र बाबांच्या चरणाशी तसेच किंगुळच्या राहुल महाराजांना वंदन करून परस्त्री समाते समान मानणाऱ्या गो ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज सिंहासनाधीश्वर शिव छत्रपती शिवाजी महाराजांना तसेच हिंदू धर्म रक्षक खावा छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आजच्या या आमने सामने डबलबारी भजनाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो दादा, जरा मॉनिटरला लेवल दे, ते काय ऐकत नाही हो, आवाज खूप कमी येतात, वाढवा जरा. हॅलो, द्या लेवल जरा फुल करून टाका. हॅलो, या ठिकाणी भजन सम्राट सन्माननीय सुनीलजी कांसे भाऊ उपस्थित आहेत. विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर येऊन खुर्चीचा सन्मान ठेवायचा आहे. सुनीलजी कांसे बुवा, मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी आमने सामने डबल बारी भजनाचा जंगी सामना आहे आणि मगाशी ज्यांचं मी नाव घेतलं कैलासवासी संतोष उर्फ बाळाधुरी यांनी हा वारसा घालून दिलेला आहे. हरिभजनाचा वारसा 3 डबल बाऱ्यांचं आयोजन त्यांनी केलं आणि त्यांचा जो हा वारसा आहे हे मंडळ अगदी प्रेमाने जपतंय. भजनाप्रती असणारा आदर
म्हणजे जो सन्माननीय बाळादुरी यांचा होता आणि तेवढंच नितांत प्रेम करणारे त्यांच्यावर ही सगळी त्यांची मित्रमंडळी, त्यांचे सगळे मायबाप आणि ते तंतोतंत त्यांचा वारसा या ठिकाणी त्या वारशाची जोपासना करतायत. एकदा जोरदार टाळ्या सर्व मंडळातील सदस्यांसाठी झाल्या पाहिजेत. कुठचाही कार्यक्रम आयोजन करणं हे सोपं असतं, पण तो कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडणं ही एक जोखीम असते. कार्यक्रम गालबोट न लागता व्यवस्थितरित्या झाला पाहिजे. आणि ज्या ज्या वेळी भजनावर नितांत प्रेम करणारे आयोजक असतात त्या त्यावेळी तो कार्यक्रम 100% सक्सेस होतो आणि होतोच, त्याबद्दल काही वादत नाही. आज जोडीला लोकेबुवा आहे. संदीप लोकेबुवा म्हटल्यानंतर आज पहाडी आवाज म्हणजे तार सप्तकात म्हणजे आवाज कसं लावायचो जे संदीप लोकेबुवा मगाशी पण त्यांची ओळख करून दिली. पहाडी आवाजाचे बादशाह वगैरे सांगितलं. ऐकताय, हळूहळू तुम्हाला समजेल. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत ते. आज जसा हे मंडळ सन्माननीय बाळादुरी माऊली यांचा वारसा जपतंय, तसेच लोकेबुवा म्हटल्यानंतर आज भजन महर्षी कैलासवासी परशुराम पांचाळबुवा यांचा वारसा जपतायत. त्यांची कठीणात कठीण असलेली परशुराम बुवा पांचाळ यांची कठीणात कठीण असलेली 30-35 वर्षापूर्वीची अशी नोटेशन आज बुवांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतात. तेवढं सोपं काम नाही हो. तंतोतंत जशाक जसं बसवणं ते गाणं आणि सादरीकरण करणं. एकदा आमच्या लोकेबुवांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा हिराच आहे तो, त्याच्याबद्दल काय वादत नाही. कोहिनूर आहे हो. बरेच मित्र असतात, मिळतात, असतात. भले माणूस कसा आहे सुदे, माणूस मळका असला तरी चालेल, पण माणूस जळका असता कामा नये. मळलेला असल्यानंतर एखादी वस्तू समजा कपडे मळलेली असते ते धुवायला मिळतात. मळलेला म्हणजे त्याचे विचार असतील ते ठीक आहे, त्याला सुधारायला मिळते. पण जर जळकाचं असेल तर तो माणूस कधीच सुधरत नाही. तो कायमस्वरूपी समोरच्याचं काय जर चांगलं होत असेल तर तो जळून जळूनच मरत असतो. तसं मैत्री कशी असावी. लोकेबुवा ओ बुवा काय तो मोबाईल ठेवा आता बाजू. आता इथे डबल बारी चालू झालेली आहे. काय ढवळतात त्याच्यात. बाकी मगाशी बरं सांगलं त्यांनी विचारले नाही बुवा किती वर्षाचे आहात. 32 वर्षाचं आहे. असतीच बाबा. म्हणजे भजन करणारा माणूस कसा रेटून खोटा कसा बोलायचा. हा लिहून घ्या, मी 32 वर्षाचा आहे आणि मी हे रेटून खोटं बोललेलो आहे. खरं आता सांगा ना त्याच्यात काय. लोकांची सांगतात ना दुसऱ्यांची 32 असला तर 45 झालो म्हणा. मग आपला सांगा काय लाज वाटा होती. सांगायचं आपण खरा काय हा व्हायचा. आगे आगे देखो होता है क्या. हळूहळू मजा येणार 100%. मगाशी सुरुवातीला आम्ही आलो बघितलं तर म्हटल्यानंतर माणसं जमतायत की नाही. पण या ठिकाणी भव्य दिव्य असा हा जनसमुदाय जमलेला आहे. एकदा स्वतःसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून घ्यायच्या. मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करूया. या बुवा या या. हा या मधीच बसा. होय आज कसा जास्तीत जास्त भजणारच जोर आहो. मदनिद मनिद निद मपद मगरी गरी निध साग मद निध मनिध धनि सानिध मनिध मगरी गरे गरे सा.
पुंडली गवरदे श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री गणपती गजानन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ देवी सातेरी श्री पावनादेवी आई महालक्ष्मी आई भावई देवी बजरंग श्री सत्यनारायण देवलिंगेश्वर श्री गुडाळेश्वर देव सोमेश्वर श्री रायकर छत्रपती शिवाजी परमपूज्य बालचंद्र परमपूज्य राहुल देव वेदोबा श्री विश्वकर्मा ब्राह्मण देवा तुझा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रदीप पांचाळ हॅलो हॅलो
प्रिय समजाऊ समजत नाही प्रिय समजाऊ समजत नाही प्रिय समजाऊ
राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम सावळे राम कृष्ण हरी रावळे राम हे राम राम हे राम सावळे सावळे राम सावळे जय
दादा हा जरा शार्पपर्यंत जरा मॉनिटर तरी वाढते का बिंदू आवाज येत नाही अजिबात खूप कमी येतो जे गोवा पण आहे गोवा पण आवाज गोवा येत नाही कमी येतो हॅलो 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 द्या जरा मॉनिटर फक्त वाढवा लेवल फक्त वाढवा हॅलो हॅलो येऊ दे पुढे हॅलो हॅलो वाढवा थोडीशी वाढवा हॅलो हॅलो सुख झाले ओ सजनी सुख झाले हो सजनी झाली हो साजनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी गाली हो
सुकृताची जोडी जोडी
हॅलो, या ठिकाणी आडेली महिला भजन मंडळ सुप्रसिद्ध भजनी बुवा वैशाली कोंडसकर बुवा व बुवा मंजिरी दुतोंडकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.